मुंबईकर लोकल प्रवाशांचे कसे हाल होतात याची लोकप्रतिनिधींना कल्पना नसते। आज मात्र लोकप्रतिनिधींची पावसानं कोंडी केली। अधिवेशनासाठी येणारे आमदार आणि मंत्री रस्त्यातच अडकले। शेवटी सामान्य मुंबईकरांसारखं अगदी रुळावर चालत चालत आमदारांनी स्टेशन गाठलं। एक्सप्रेस गाड्यांमधून उतरून रुळावरून चालत निघालेले हे मंत्री आणि आमदार पहा। मुंबईकर नेहमी जे हाल सोसतो त्याचा अनुभव आज मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरींना आलाय। विदर्भ मराठवाड्यातील 8 आमदार हावडा मेलमध्ये अडकले होते। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा समावेश त्या आमदारांमध्ये होता। लोकलचा खेळखंडोबा झाला की मुंबईकरांना रुळावरून उतरून जीव मुठीत धरून ऑफिस आणि घर गाठावं लागतं। रुळावरून चालल्यानंतर अनिल पाटील काय म्हणाले हे तुम्हीच ऐका। या समस्यांना माझं आयुष्य या समस्यांची खेटतच आजपर्यंत केलेलं आहे। त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर चालणं काय, अतिवृष्टी झाली तिथपर्यंत मदत कार्याला धावून जाणं काय, हा माझ्यातला उपजत गुण। त्यामुळे ज्या ठिकाणी आपत्ती येत असेल त्या ठिकाणी मला कुठलाही संकोच बाळगण्याचं कारण नाही किंवा मला काही कुठला असं फार मोठं प्रश्न करण्याचं कारण नाही। मी त्या ठिकाणी पोहोचतोच आणि मदत कार्य चालू। अमोल मिटकरींनी देखील रुळावरून चालताना सहप्रवाशांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। साधारण आता सर्वसामान्य लोकांची तारांबळ उडाली, पण अचानक इतक्या मोठ्या 300 मिलीमीटर पावसाची नोंद आता मुंबईमध्ये झालेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि उडलेली तारांबळ यातून प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न उद्भवू नये याकरता प्रशासन पूर्णपणे कामाला लागेल। सामान्य मुंबईकर कसं जगतो, काय सहन करतो हे आज अनेक लोकप्रतिनिधींनी अनुभवलं। हा अनुभव विधिमंडळात सांगून मुंबईकरांचे पावसाळ्यात होणारे हाल हे टाळण्याकरता उपाययोजना करतील अशी मुंबईकर माफक अपेक्षा करतोय। अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।